मी सतीश केळकर, डिफेन्स अकाउंट्स लेखानगर ऑफिसमध्ये 41 वर्ष 29 दिवस सर्व्हिस केली. तो माझा एक रेकॉर्ड आहे. आणि 31/5/2019ला मी रिटायर झालो. त्याच्या आधी 1969 साली सिकंदराबादहून देवळालीला आलो. तेव्हापासून शशांक मणेरीकरांना मी बघत होतो. पण खरी आमची ओळख झाली 1978 साली, जेव्हा शशांक आणि मी एका वर्गात आलो कॉमर्ससाठी, 11वी कॉमर्स. आणि 12वीत मला डिफेन्स अकाउंट्स लेखानगरला 78 साली सर्व्हिस लागली. आणि त्या काळी वडील म्हणाले, नाही आता तुला सर्व्हिस लागलेली आहे. तर मी म्हणायचो, नाही मला खूप क्रिकेट खेळायचं आहे. पण शशांकने एक माझ्याकरता जे मोठं काम केलं ते की सतीश तू एज्युकेशन सोडू नको, या मुलांकरता खास आहे. मराठी येतं ना सगळ्यांना? व्हेरी नाईस. तर तुमच्याकरता खास आहे का 1978 साली जेव्हा मला सर्व्हिस लागली, मी 12वीत एज्युकेशन सोडायचाच विचार केला होता. पण शशांक म्हणे नाही तुला ग्रॅज्युएशन कमीत कमी करायचं आहे. म्हटलं कसं करू? तर म्हणे एक्सटर्नल कर तू, म्हणे तू ऑफिसला जात जा 9:30 ते 6, पण तू एक्सटर्नल ग्रॅज्युएशन कर. तर त्यांनी मला, ऑफिस होतं आमचं 9:30चं, आर्टिलरी सेंटरला होतं त्यावेळेस ऑफिस. त्यावेळेस त्यांनी मला सकाळी 7:30 ते 9 रोज घरी बोलवायचा. बनातवाला चाळ म्हणून भगूरच्या देवीच्या इथे. आणि मला त्यांनी सेक्रेटरियल प्रॅक्टिस, इकॉनॉमिक्स हे सगळे विषय तो म्हणायचा कमीत कमी एवढं तरी तू माझ्याकडनं शिक, तू ग्रॅज्युएट होशील. आणि 12वी ते ग्रॅज्युएटपर्यंत शशांकनी मला मदत केली. तर असं असतं का एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे मला पुढे खूप फायदे झाले. ऑफिसमध्ये मी भरपूर सोशल सर्व्हिस केलेली आहे. जसं मिसेस केळकरचं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं का अटल बिहारी वाजपेयी जेव्हा शालिमारला आले होते तेव्हा मिसेस केळकरचं स्वागत गीत झालं होतं. आणि मी ऑल इंडिया डिफेन्स अकाउंट्स असोसिएशनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होतो. तर मला एक सौभाग्य प्राप्त झालं का मी सुषमा स्वराजांना भेटलो होतो त्यावेळेस. तर हे खास नहार सरांकरता. तर स्टुडंट्स अभ्यास करा. आणि आजपासनं कदाचित 10-15 वर्ष आम्ही जगलो तर तुमच्यापैकी कोणीतरी एक स्पोर्ट्समध्ये असो, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये असो, आम्ही टी व्हीवर बघू का महाराष्ट्रातनं ह्यातली कुठली तरी ग्लोबल विजनमधनं मुलं पुढे आलेली आहेत. त्याच्याकरता मुलांना खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट नहार सरांकरता, आत्ता पाटील सरांना मी त्यांना जायचं होतं म्हणून थोडक्यात बोललो का हे जे गेस्ट शशांकनी बोलवलेले, मी शशांकन अरेतुरेच म्हणू शकतो का शशांकनी जे फॅमिलीज बोलवलेले आहेत, मिस्टर आणि मिसेस केळकर आहोत, हे वर्टी आहेत, नेरूरकर आणि करुले, असे आम्ही डिफेन्स अकाउंट्समध्ये सगळ्यांनी 38 ते 40 वर्ष एकत्र काम केलेलं आहे. अजून आमचा एक ग्रुप आहे, पण आता इथे लिमिटेशन्स आल्यामुळे त्यांनाही कदाचित सगळ्यांना बोलवता आलं नसावं. पण आम्ही कुठल्याही सोशल कॉज करता नहार साहेब तुम्ही इन्व्हाइट करा, आम्ही नक्की येऊ. आणि तुम्ही म्हणाल ती सेवा आम्ही नक्की देऊ. कारण शशांक नेहमी मला त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये साधारण महिन्यातनं 1-2दा मी जात असतो. तेव्हा तो म्हणतो अरे तुम्ही एवढे रिटायर्ड लोक आहात तर इंटिरियरच्या शाळेत व्हिजिट करत जा. शशांक सॉरी, आम्ही यापुढे आम्ही तो जरा जाऊ, तू सांगशील त्या शाळेत व्हिजिट करत जाऊ. आणि नक्की आमच्यातर्फे थोडंफार काय त्या मुलांना काही मदत लागेल ती मी नक्की देऊ. आणि दुसरी गोष्ट, आपण आज शशांकचा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे टू यू, फाउंडर्स डे आहे. त्याबद्दल या सगळ्या टीचर्सनी आणि सगळ्यांनी जी मेहनत घेतली आहे ती सगळी मेहनत इथे दिसते. उत्कृष्ट नियोजन. आणि एक कोइन्सिडन्स, आम्ही सगळे जे डिफेन्स अकाउंट्समध्ये सर्व्हिस करतो ते ऑल ओव्हर इंडिया आर्मीचे अकाउंट्स, 1.5 लाख आर्मीचे अकाउंट्स होते. ते आम्ही मेंटेन करायचो. तर वी आर बेसिकली ऑडिटर्स. तर मग एंट्रीलाच मी आज आलो तर मी तिथे बघितलं होतं का ब्लॉक्स लिहिलेले आहेत, आज CAची परीक्षा इथे आहे. तर व्हॉट अ कोइन्सिडन्स का शशांक जो आमच्या क्लासमधला पहिला CA होता त्याच्या शाळेत आज CAची परीक्षा होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, फार वेळ घेणार नाही कारण 12 वाजता मला वाटतं स्टुडंट्स यायला तयार होतील इथे CAच्या एक्झामसाठी. तर दुसरी गोष्ट, आपण सगळ्या शशांकला हे केलं ते केलं, बट बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज ऑलवेज अ वुमन. अँड मिसेस विजयलक्ष्मी, तुझं खूप कौतुक का तू पण ह्याच्यात जे ॲडमिनिस्ट्रेशन करतेस तू त्याच्याबद्दल आम्ही बारकाईने पाहत होतो. तू हळूहळू इन्स्ट्रक्शन्स देत होती, तुम्ही येऊन ऑफिसमध्ये बसते आणि ही ज्या पद्धतीने शाळा चालवते त्याबद्दल तुझंही खूप खूप कौतुक. आणि त्यांचे गाण्याचे कार्यक्रम तर सगळ्या नाशिकला माहितीच आहे, बरेचसे आम्ही अटेंड करतो. काही वेळेस आम्ही या पार्टमध्ये राहतो, आम्ही हे काय म्हणतात पार्क साईड, तर तिथनं गंगापूर रोडला जायला वगैरे काही वेळेस थोडं एज वाईज हे वाईज नाही, पण मॅक्झिमम आम्ही करतो.
तुमचंही खूप खूप या शाळेसाठी जे कॉन्ट्रीब्युशन आहे कौतुकास्पद आहे. अजून खूप बोलता आलं असतं, पण थँक्यू फॉर कॉलिंग अस. आणि ज्यांनी आम्हाला फोन करून मिसेस केळकरना, ज्या टीचरचं नाव मंजुषा, तुमचंही खूप खूप छान, इतकं छान फॉलोअप घेतलं त्यांनी. आणि सगळं काय इतक्या वाजता यायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. तुमचंही खूप खूप कौतुक, सगळ्या स्टाफचं कौतुक, म्युझिशियन्सचं कौतुक, सगळ्यांचं कौतुक. मुलांना पुढे जा मस्तपैकी, आणि खरंच कोणीतरी टॅलेंट तुमचा जो असेल तो पुढे येईल, आणि कदाचित 10-15 वर्षांनी आम्ही तुम्हाला बघू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.